जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण निघालो आहे त्र्यंबकेश्वरला देवाचं दर्शन वगैरे आणि ब्रह्मगिरी पर्वतला फेरी. तर तुम्हाला व्यवस्थित पूर्णपणे दाखवतो. चला पुढे जातो. जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्याला जायचं आहे आता त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वर जाऊन मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित दाखवतो. जाऊन ब्रह्मगिरीची फेरी मारायची आहे. पूर्ण फेरीचा व्हिडिओ दाखवेल मी तुम्हाला. व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. चालल्या गप्पा बिप्पा काही. हा मग काय गप्पा आयरन मग बोलणं चालू ना. बस सगळं चालायचं चालेल. म्हणे. आपल्या आयरा आहे तर फेमस आहे. मग आज ना मग आयरन इज फेमस. जाऊ तो एक कलाकार पाहिजे ना आयरन. नाशिकचा शेतकरी ना. हा. नाही नाही, अशोक पाटील एक बन की नाशे तो पोऱ्या तो एक इथला इथला आले. धुळाकडला नाही का अशोक पाटील. तो बी असेच छोटला छोटला व्हिडिओ बनाडे. मग आता मस्त गाणं वगैरे काढत त्यानं. आमनी ही पहिली फेरी शे. बाबा कुठे चालणार सांगा, हा, कुठे चालणार सांगा ना. आता आपण निघालो त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी निघालो आपण. जोरात जोरात. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हा. पायी प्रदक्षिणा चालू आहे. पहिली यात्रा. पहिली यात्रा शुक्रवार. तालुका कळवण. हर हर महादेव ग्रुप जेजुरी. आता निघालो आम्ही. दिंडोरी पास केलं. ओम नमो शिवाय. नाही 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 पास भेटेल. खरोखर माणसाला चांगल्या सवयी लावल्या पाहिजे. हे वाईट जे आहे की वाईट पाहतच नाही मी. नाही ना, मग हे काय करेल पतागी बशी गावात त्या समाजवर त्या काय आता आम्ही दोन उरेची अशी नाही रे. आम्ही कवळ वायबार घ्या कोण का कोणची घ्या? बोलू? त्याच विचाराला मी विश्वास बापू दोन जण राहिलो होतो आम्ही आधी. नाही रे, कोणले का होईना की चांगला मार्ग सांगितला गेला पाहिजे. ते काही का तेवढा काही आत्मना फक्त हा. तुम्ही दोनच जण राहणार. 2-3 जण राहायचे. आपण गीता कुशावर समजा ब्रह्मगिरीला जो आणत आहोत. हा. काय होतं नाशिक आलं. मसूर बसून रस्ता पुढे मित्रांनो, आता त्र्यंबक पोहोचलो आपण. हा. बघू शकता आपण. तर बघ, तुम्हाला पुढे दाखवतो मी. हॅलो. चला मित्रांनो, आपण आता निघालोय ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला. तर बघू शकता आपण सगळे मंडळी निघालेत. तर चला तुम्हाला पुढे दाखवतो मी आता. मित्रांनो, ते बाबा गाडीत पाहिले तुम्ही. ते बाबा प्रदक्षिणेस नाही आले कारण त्यांचे पाय दुखत होते, त्याच्यामुळे ते त्यांच्या बहिणीच्या इथे थांबले आहेत. तर आपण पुढे प्रदक्षिणा चालू करूया. चला. मित्रांनो, हे ब्रह्मगिरी पर्वतावरील मंदिर आहे. बघू शकता आपण. मला दाखवलं मी. मित्रांनो, येथे मंदिरात दर्शनासाठी तुम्हाला पुष्प, प्रसाद इथे काही घेऊ शकता. भव्य दुकाने आहेत इथे मंदिराच्या परिसरात. तर चला पुढे चला. मित्रांनो, पुढे गंगा गोदावरी मंदिर आहे. त्याच्या सरळ पुढे चालत गेले की कुशावर्त कुंड आहे. तिथे संगम आहे. त्या संगमावर स्नान करून प्रदक्षिणेस सुरुवात करावी लागते. मग तिथे स्नान करून आपण प्रदक्षिणेला सुरुवात करू. तर चला दाखवतो तुम्हाला. तीर्थराज कुशावर्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट. हे बघा मित्रांनो मंडळी. उभा राहा नवीन.
म्हणजे एक कुटुंबाला मित्रांनो आपण आता कुशावर्तमध्ये स्नान करून प्रदक्षिणेस प्रारंभ केला आहे. मला पुढे आता प्रदक्षिणेचं दाखवतो पूर्ण व्यवस्थित. 108 कुंड मित्रांनो, ब्रह्मगिरी पर्वतावर 108 कुंड असल्याची माहिती नाना देत आहेत.